काय कोडी सोडवताय? नाही, जरा बातम्या वाचतोय. ओ, बातम्या वाचताय? मग काय काय छापून आली आहे का बातमी? नाही, शोधतोय काही खास बातमी आहे का. कसली? तुम्हाला पळवले अशी? का तुम्हाला वाटत नाही का अशी येईल छापून? कशी येईल? का नाही म्हणजे तुम्ही अडकलात ही गोष्ट गौरीला कळली तर पाहिजे ना. म्हणजे म्हणजे तुम्ही जे कोड वर्ड मध्ये लिहिलेलं पत्र होतं ना, ते गौरीपर्यंत पोहोचलंच नाही. तुला कसं कळलंय? अरे, गौरी तुमच्याशी बोलताना म्हणाली ना. ते नाही, मी कोडवर्डचं विचारतोय. हा ते होय. त्याचं झालं असं की तुमचं जे पत्र होतं ना ते पडलं नेमकं माझ्या बॉसच्या हातात, आणि त्यांना मात्र ते काय लिहिलं हे कळलं. पण त्यांना कसं कळलं मी काय लिहिलंय? गुड क्वेश्चन. तुम्हाला काय वाटतं, या जगात तुम्ही एकमेव असे आहात का जी गोडी घालू शकता आणि सोडवू शकता? पण म्हणजे 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 वाघाचे पंजे. त्याचं काय आहे, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर मिळून जो निरोप तयार होतो तो म्हणजे मी अडकलोय. आणि तुम्ही अडकलात असं पत्र तुम्ही लिहिणार होतात आणि आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणार होतात की काय? काय ना? नाही, मी तेवढा हुशार नाही हो, पण माझा बॉस आहे ना, तो खूप इंटेलिजंट आहे. त्याला लगेच कळलं. असं परत करू नका हो. माझा बॉस खूप भडकलाय तुमच्यावर. नाही, राग मलाही आला होता हो, पण तुमच्या ह्या हुशारीचं कौतुक करावं असं वाटलं म्हणून चिडलो नाही तुमच्यावर. आपण असं पुढे होईल असं काही सांगता येत नाही ना. नाही, इट्स ओके. आता एवढं सांगितलंच आहे तर मग हेही सांगा, माझं पत्र कसं काय मिळालं त्याला? तुम्ही ह्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काय वेडा आहे? वेडा आहे का मी? नाही ना. आणि हो, हे जे काही उपद्व्याप तुम्ही केलेत ना, हे परत करायचे नाही. माझा माणूस बबन तुमच्या घराजवळ उभा आहे. एक फोन केला की कळलं ना मला काय म्हणायचं. व्हेरी गुड. तसं तुम्ही हुशार आहात. पण हे सगळं लक्षात ठेवायचं बरं. परत परत सांगायला त्रास होतो मला. तुम्ही कोडी सोडवताय ना पेपर मधली, मी पण कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर माझ्या बॉसची डोक्यालिटी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हा, आणा आणा पेपर आणा इकडे. हा, काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा, तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके